नमस्कार भावांनो, मी तुमचा लाडका सुदामा. तर आम्हाला जायचं होतं आज आदमापूरला. आम्ही पंढरपूरच्या चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि कोल्हापूरसाठी निघालो. तिथून आम्हाला आदमापूरला जायचं होतं. ही पूर्ण जी गर्दी बघता ही पूर्ण आदमापूरला जाण्यासाठी निघालती. ही ट्रेन तर एवढी फुल होती, कशी बशी जागावरती पकडली. शेवटी कोल्हापूरमध्ये पोहोचलात. कोल्हापूरमधून एक गाडी केली. कोल्हापूरमधील मंदिर दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मंदिरामध्ये पोहोचलो. प्रसाद वगैरे घेतला भावाने आपल्या. बोला बोला ज्योतिबाच्या नावाने. हे मंदिराच्या समोरच्या बाजूचा दरवाजा आतमध्ये जाण्यासाठी. इकडे तीर्थ घ्यायला लाईन लागली होती. मंदिर वगैरे आम्ही सगळं व्यवस्थित पाहून घेतलं. मंदिराचं थोडंसं काही काम बी वगैरे चालू होतं म्हणून थोडा आवाज वगैरे भरपूर येत होता आणि पब्लिक बी खूप होती. सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर निघालो परत आम्ही कोल्हापूरला जाण्यासाठी आमची गाडी केली. आम्ही निघालो आमच्या गाडीपाशी. कोल्हापूरमध्ये पोहोचलात. हे कोल्हापूरमधील महालक्ष्मीचं मंदिर आहे. मंदिराचं काम चालू असल्यामुळे पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त करण्यात आलता. कोल्हापूरमधून आम्ही लालपरी पकडली आणि निघालात आदमापूरच्या दिशेने. ते बसमध्ये भेटलेले आजोबा सांगत होते, आज मला 75 वर्ष झाले बाळूमामाची मी वारी करतोय. शेवटी आम्ही आदमापूरमध्ये पोहोचलो. लहान लेकरासाठी जत्रा पण भरली होती. भाई एवढी पब्लिक होती, 4 लाख पब्लिक होती. असा मध्ये गेलं तर माणूस ओळखू येत नव्हतं. एवढी म्हणजे सांगू शकत नाही मी. एवढा आनंद. एवढा बाळूमामाला येण्यासाठी भक्तांसाठी प्यायला शुद्ध फिल्टरचं पाणी होतं. प्यायला पाणी तर होतंच, आंघोळीसाठी पण फिल्टरचं पाणी गरम पाणी होतं. बाळूमामाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी राहायची सोय फ्री केली जाते दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी एकदम फ्री होतं. व तसंच भाविक भक्तांसाठी हॉस्पिटलची सोय पण फ्री केली जाते. आदमापूर बाळूमामा भंडारा यात्रेमध्ये 4 लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. येथील सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेमध्ये सोमवारी 4 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद तयार करण्यासाठी देवस्थान प्रशासनाने एकूण 15 काहिलीचा खिरीचा प्रसाद तयार केला होता. 15 टन तांदूळ, 7 टन गहू व 8 टन गूळ, 800 किलो डाळी, साखर 700 किलो, भाजीपाला 900 किलो अशा एकूण 23 टन धान्यांचा वापर करण्यात आला. महाप्रसादावेळी भक्तांना पाणी पिण्यासाठी 6 लाख मिनरल वॉटरच्या बाटल्यांची व्यवस्था देवस्थान प्रशासनाने केली होती. महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील मुरगुड नगरपालिका, बिद्री साखर कारखाना, हमीदवाडा साखर कारखाना, गोकुळ दूध संघ व स्वयंसेवी संस्था आणि भागातील पाण्याच्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. तर मुरगुड नगरपालिका यांच्याकडून फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली होती. 100 कमांडो, 300 स्वयंसेवकामुळे तर बाळूमामा मंदिरापाशी पशु प्रदर्शन पण असतं. ज्या कोणाचा नंबर येतं त्याचा नंबर काढला जातो व त्याला बक्षीस दिलं जातं. मामाच्या दरबारामध्ये आल्यावर इथं कोणती पण समस्या असू द्या नक्की दूर होती. एकदा बाळूमामाच्या दरबारात नक्की या.